तुमच्या रेशन कार्डची केवायसी लवकरात लवकर करून घ्या. थोडेच दिवस शिल्लक आहेत, नाहीतर तुमचं रेशन धान्य बंद होईल, तुमचं नाव रेशन कार्डमधून काढून टाकण्यात येईल. तुमच्या मोबाईलमधून रेशन कार्डची ई केवायसी कशी करायची चला एका मिनिटामध्ये सांगतो. सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे. पहिलं आहे मेरा केवायसी. हे पहा, मेरा केवायसी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. दुसरं आहे आधार फेस RD. तर इथे सर्च करा आधार फेस RD. तर हे आहे दुसरं आधार फेस RD. 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर मेरा केवायसी जे ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर याला परमिशन द्यायची आहे. त्यानंतर आपलं स्टेट इथे सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र. त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन, आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. ज्या व्यक्तीचा आधार नंबर टाकलाय त्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल. तो OTP येऊन इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे ई केवायसी स्टेटस पहा ब्लँक दिसत आहे. आता हे ब्लँक आहे तर आपल्याला आता केवायसी करायची आहे. फेस ई केवायसी वरती क्लिक करायचं आहे. फेस ई केवायसी बटनावरती क्लिक करून ॲक्सेप्ट करायचं आहे आणि या गोल जो आहे त्याच्यामध्ये चेहरा घ्यायचा आहे, डोळे ब्लिंक करायचे आहेत. आपली इथे पाहू शकता केवायसी सक्सेसफुली झालेली आहे. आता केवायसी झालेली आहे का नाही ती कशी पाहायची, तर आपलं स्टेट इथे पुन्हा सिलेक्ट करा, पुन्हा आधार नंबर टाका, जनरेट OTP वरती क्लिक करून आपला OTP इथे टाका आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पाहू शकता ई केवायसी स्टेटस Y झालेली आहे, म्हणजे आपली केवायसी पूर्ण झाली. महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.